शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं शिक्कामोर्तब 2024च्या विधानसभा निवडणुकीत लोक न्यायालयानं यावर शिक्कामोर्तब केलंय। सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच, शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अदृश्य शक्तीचा वापर करून शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीनं पक्ष काढून घेतल्याचा आरोप। कायद्याच्या तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला, तो निर्णय सुप्रीम कोर्टातही टिकेल। आमदार अपात्रतेवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं हे घटनेविरोधी। निवडणूक आयोग आणि शहांना शिवसेना पक्ष विकला, संजय राऊतांचा हल्लाबोल। शरद पवार पुढील 2 ते 3 दिवस चाकण एमआयडीसीला भेट देणार। 20 कंपन्यांच्या स्थलांतर प्रकरणी पवारांचा दौरा। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही, फेसबुक पोस्ट करत पवारांनी केली होती टीका। चाकणमधील बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या। त्यानं कंपन्यांची नोंदणी झाली, पण त्या सुरूच झाल्या नाहीत। 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावरती फडणवीसांचं पवारांना उत्तर। महाराष्ट्रातील अनेक कंपन्या बाहेर जात आहेत। उद्योगमंत्र्यांनी राजकीय उद्योग बंद करावेत। उद्योजकांच्या अडचणी सुटल्या नाहीत तर सरकारला महागात पडेल, रोहित पवारांचा इशारा। राहुल गांधींकडून मोदींचा इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखांचा अपमान। राहुल गांधींचा छिछोरपणा अशोभनीय। राहुल गांधींनी देशाची माफी मागावी। मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक। काल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली होती। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं स्थलांतर करा, हिंदू महासभेच्या आनंद दवेंची मागणी। दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावरनं नवी चर्चा। मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मिळणार, भाजप आमदार हेमंत रासनेंची माहिती। जागा हस्तांतरणासाठी पोलिसांनी एनओसी दिल्याची रासनेंची माहिती। राज ठाकरेंची पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। जेनझींमध्ये मोठे बदल घडवण्याची ताकद, त्यांच्याकडे फोकस करा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी कधीच खाऊन टाकलं असतं। जळगावमधील दूध संघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। गिरीश महाजनांना उद्देशून वक्तव्य केल्याची चर्चा। बावनकुळे व्यथित झाले, त्यांचं वाईट वाटलं। यापुढे बावनकुळेंवर व्यंग करणार नाही, मात्र पुन्हा चूक झाल्यास माफ करणार नाही, जरांगेंचं भाष्य। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही। रिक्षा चालवताना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट शेवटचा दिवस। 18 तारखेपासून कारवाई होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना जारी। प्रश्नांमध्ये जात, एससी आणि एसटीशी संबंधित माहितीचा समावेश। आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक देखील विचारला जाणार। नाशिक कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जामनेरमधनं आणखी 3 ताब्यात। नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाची मोहीम। कुंभमेळ्याची कामं मिळवून देण्याचं आमिष दाखवत 3,45,00,000ची फसवणूक। पुण्यामध्ये दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा लैंगिक शोषण। बंधू स्वप्नील लांडेचा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा। श्रद्धेचा गैरफायदा घेत मुलींचा लैंगिक शोषण। नाशिकमध्ये आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के। 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन।